चालले ते आपण आपल्या शिस्तीत राहूया. लाईनीत जायचं. अरे अजय सगळेजण सांगतायत ना थांबा जरा थांब ना जरा. खाली उभं राहून सर थांबा. जी सर्वात मोठी बातमी मुंबईत पाहतोय. मुंबईमध्ये आता फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती सध्या मोर्चा घेऊन आलेले आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे हे सर्व सदस्य आपण पाहतोय. चालू करा आपलं. हो चला चला तर हे लाईव्ह आहे. काय सांगाल? पाठीमागच्या मंगळवारी तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांची भेट घेतली. त्यापूर्वी मातोश्रीवर सुद्धा तुम्ही आंदोलन केलं होतं. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी याचबरोबर सिल्वर ओकवर सुद्धा तुम्ही आंदोलन करणार आहात. कशा पद्धतीची भूमिका असणार आहे? मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं आणि ते पण 50% आतलं आरक्षण भेटावं म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाने आपण बघत असाल ही मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. जवाब दो हे आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. याचं कारण असं की सर्वच्या सर्व राजकीय पक्ष फक्त आणि फक्त मराठा आंदोलनाचा या ठिकाणी वापर करताना आम्हाला दिसत आहे. त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करत नाहीये का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे. त्यामुळे हे आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. परंतु मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आंदोलन केलेलं होतं तुम्ही म्हणाला होता की नंतर ते पत्रकारांच्या समोर भूमिका मांडतील. ना त्यांनी पत्रकारांच्या समोर भूमिका मांडली ना अजित पवारांनी पत्रकारांच्या समोर भूमिका मांडली. या प्रश्नाचं उत्तर ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधताय ते तर अजून मिळतच नाहीये. महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून बरं का उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी भूमिका मांडली त्या दिवशी. म्हणजे एक अर्थ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नाही भेटावं म्हणून ही शिवसेनेची भूमिका या ठिकाणी उद्धव साहेब गटाची आम्हाला या ठिकाणी दिसतीये. त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेताना पण सांगितलं आणि आमच्या संघ चर्चा करत असताना त्यांनी पण सांगितलं होतं. आणि आज मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो का फडणवीस साहेब केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचंच आहे. त्यामुळं तुम्ही आता या ठिकाणी पुढाकार घेऊन आपण बघत असाल या बांगलादेशच्या पंतप्रधान आम्ही या न्यूज चॅनलच्याच माध्यमातून बघतोय का त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून देश सोडायला लागला. श्रीलंकेत काय झालं ज्या टायमाला उद्रेक होतो जर या सर्व राजकीय मग त्या शिवसेना असू द्या भाजप असू द्या काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या या सर्व नेत्यांनी आमदार खासदारांनी लवकरात लवकर एकत्रित येऊन मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. नसता येणाऱ्या काळामध्ये या सर्व आमदार खासदार मंत्री यांना या महाराष्ट्रात मराठा समाज फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात जो काही उद्रेक होईल याला हे सर्वचे सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी जबाबदार आहेत. शरद पवार नाहीयेत असं कळतंय मग तुमचं आंदोलन शरद पवारांच्या घरी पण होणारच आहे का? शरद पवार साहेब आज या ठिकाणी घरी नाही येते. दिल्लीला काहीतरी त्यांच्या महाविकास आघाडीची काहीतरी बैठक आहे हे आम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच कळलं. मी सांगू इच्छितो उद्या आमचं आंदोलन हे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व त्याच पद्धतीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात त्यांच्या घरासमोर उद्या होणार आहे. आणि शेवट याचा आम्ही बारामतीमध्ये जाऊन शरद पवार साहेबांच्या घरी याचा आम्ही शेवट करणार आहोत. कारण या राज्याचे 4 वेळेस मुख्यमंत्री शरद पवार साहेब राहिले. मराठा आरक्षणाची जर खरी जर मारेकरी कोणी जर असेल तर शरद पवार साहेब. आमचा मराठा समाजाचा आरोप आहे खरे मारेकरी तुम्ही आहात. आणि आज गेल्या चॅनलच्या माध्यमातून बघतोय 2-3 वेळेस तुम्ही मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा केली. अरे नेमकी काय चर्चा केली ती समाजासमोर येऊ द्या. आज महाराष्ट्रातला मराठा समाज म्हणतोय का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या. आपण बघत असाल काल प्रकाश आंबेडकर साहेब काय बोलले का ह्या आंदोलनाच्या मागे शरद पवार आहे. अरे ह्या आंदोलनाच्या मागे आमच्या 350 मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. आज आमचं ईसीबीसी आरक्षण होतं ते चालले गेलं. ईडब्ल्यूएस आरक्षण होतं ते चालले गेलं. मराठा समाजाच्या हातात काय तर भोपळा आहे. त्यामुळे आज या महाराष्ट्रातला मराठा युवक आणि सर्वसाधारण मराठी आता पेटलेले आहेत. लवकरात लवकर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून प्रयत्न करावे. नसता येणाऱ्या काळामध्ये याची किंमत या सगळ्या राजकीय पक्षाला मोजावी लागणार म्हणजे मोजावी लागणार आहे.
तुम्ही म्हणताय अशा आंदोलनामुळं काही निर्माण होऊ शकतं. आज मला सांगा तुम्ही बरं का, अरे आमचे युवक आत्महत्या करू राहिलं, मग याला जबाबदार कोण? या सरकारवर 302चे गुन्हे दाखल करा. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी यांच्याकडे जाऊ राहिलो आणि आज हे सगळे राजकीय पक्ष फक्त मराठा आंदोलनाचा या ठिकाणी फायदा घेऊ राहिले. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला आज उत्तर द्या का भाजपची भूमिका काय आहे. मराठा समाज